मत्तयाचा 7वा अध्याय 7वा वचन. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडेल. आपण प्रार्थना करू. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद 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 स्वर्गीय बाबा. प्रवेशाच्या नावात पुन्हा एक वार आम्ही सर्वजण मिळून पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन तुझ्या चरणात आलो. हालेलुया हालेलुया हालेलुया. परम पवित्र पिता प्रवेशाच्या नावात आजचं जे वचन आहे प्रभूजी, तुझं वचन पाठवून तू आपल्या लोकांना बरं करतो. आजची जी प्रार्थना रोग निवारक तंत्रासाठी आहे प्रभूजी, रोग बरे होण्यासाठी आजची प्रार्थना प्रवेशाच्या नावात पिता तुझ्या परम पवित्र उपस्थितीमध्ये आशीर्वादित आहे. आम्ही विश्वासाने घोषणा करतो, तुझी उपस्थिती तुझ्या भवनामध्ये, तुझी उपस्थिती आम्हा प्रत्येकामध्ये आहे. आणि आज परम पवित्र बापा जो संदेश, ईश्वरीय प्रेरित संदेश जो स्वर्गात उतरलेला मानना आहे प्रभू, जो आमच्यापर्यंत आलेला आहे प्रभू, हा संदेश बोलणारी मी नसून माझ्या काही जो तुझा पवित्र आत्मा आहे. या पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि विश्वासाच्या परिमाणाने हा संदेश तुझ्या लोकांपर्यंत पोहोचू दे. आणि प्रभू येशूच्या नावात वचन ऐकताना माझ्या पिता लंगडे चालू दे, मुके बोलू दे, आंधळे पाहू दे, जे आजारी आहे ते बरे होईल. ओ धन्यवाद 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 धन्यवाद. येशू नाम घेऊन बी पेरत आहे प्रभू, 100 पटीचं पीक प्रवेशाच्या नावात तुला घेऊन दे. प्रत्येक जमीन प्रवेशाच्या रक्ताद्वारे सुपीक हो, सभीत हो आणि विपुल फळ देणार. प्रवेशाच्या नावात हे वचन आमच्या पावलाकरता दिवा आणि मार्गासाठी प्रकाश. ये पवित्र आत्मा पुन्हा एक वार, तू माझा मार्गदर्शक आहेस, तू माझा सहाय्यक आहेस, तू माझा शिक्षक आहेस. पवित्र आत्मा मुख जरी माझा आहे, पण मुखातून निघणारा प्रत्येक शब्द तुझा आणि तुझाच असू दे. प्रवेशाच्या नावात आमेन. या ठिकाणी आजचा शुक्रवारचा जो दिवस आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज आपण आपल्या स्वतःच्या परिवारासाठी आणि प्रत्येक रोग्यांसाठी प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराच्या भवनात प्रवेशाच्या नावात आम्ही सर्वजण मिळून एकत्रित आहोत. कारण याच ठिकाणी आम्ही बघितलेले मत्ते 7:7 मध्ये वचन ते सांगते, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आणि म्हणून वचनात लिहिलेले की जो मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला सापडतो आणि जो त्याचं दार ठोकतो त्याच्यासाठी परमेश्वर आपलं दार उघडतो. कारण आम्ही पाहत आहोत ख्रिस्ती जीवन म्हणजे प्रवास आहे आणि येशूने कधीच म्हटलं नाही की हा प्रवास सोपा आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की वचनामध्ये प्रवेश आम्हाला सांगतो की प्रवासासाठी लागणारं सर्व काही तो आम्हाला पुरवितो. कारण तो आम्हाला मार्ग दाखवणारा परमेश्वर आहे, तो आमच्यासाठी दार उघडणारा परमेश्वर आहे. आणि आम्ही पाहतो की शेवटी तो आम्हाला स्वर्ग म्हणजे अनंत जीवनाचं दार हे देखील उघडणारा परमेश्वर तो आहे. आणि म्हणून यासाठी आम्हाला काय करायचंय? आम्हाला एवढंच करायचंय की मागणे, शोधणे आणि ठोकणे. आज आम्हाला ह्या 3 गोष्टी प्रभू येशूच्या नावामध्ये जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पिता परमेश्वर आहे त्याच्याशी आम्हाला ह्या करायच्या. आणि म्हणून आम्ही पाहतो की याकोब याचा 4था अध्याय आणि 2रं वचन काय सांगतंय? तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही, तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही, तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. या ठिकाणी आम्ही बघत आहोत की या जे आमचं जीवन आहे, या जीवनामध्ये कोणाही मनुष्याला सर्वच मिळेल असं काही नाही.
इच्छेप्रमाणे जो तो मागत आहे ते मिळेलच। आणि मग तो काय करतो, लगेच तो परत दुसऱ्या गोष्टी देखील मिळण्याची इच्छा बाळगतो आणि आपण कधीही तृप्त होत नाही। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की नेहमी इच्छा जो बाळगत असण्यापेक्षा आपण आपल्या गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण कोणाला मागायला पाहिजे, देवाला मागायला पाहिजे। कारण आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे देवाला कळते। आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगते की तुम्ही इच्छा धरता पण तुम्हाला प्राप्त होत नाही, तुम्ही घात व हेवा करता। आणि म्हणून आम्हाला घात आणि हेवा करायचा नाही, आम्हाला परमेश्वराचा विश्वासघात करायचा नाही, आम्हाला कोणाचा हेवा करायचा नाही की हा व्यक्ती पापात आहे आणि हा कसा सुदृढ आहे, हा कसा निरोगी आहे आणि मी तर धार्मिक आहे, हा काय हेवा आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की देवाला सगळं काही कळते आणि म्हणून आपल्या हिताकरता जे गरजेचं आहे ते देव आपल्याला देणार आहे। आणि म्हणून जर आपल्याला चांगल्या गोष्टीची गरज आहे तर आपण ती मिळवण्यासाठी भांडू नये किंवा लढू नये, परंतु जर विश्वासाने आम्ही देवाला ती मागितली तर देव काय करणार आहे, आम्हाला देणार आहे। कारण परमेश्वराने काय सांगितलं, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडले जाईल। आणि म्हणून आम्ही पाहत आहोत मत्तयाचा 8वा अध्याय आणि 10 ते 13 जर आम्ही पूर्ण हा अध्याय वाचला तर आम्हाला या ठिकाणी कळून येते की शताधिपती जो होता हा त्याचा चाकर जो आहे तो आजारी होता। आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहत आहोत मत्तयाचा 8वा अध्याय आणि 5 ते 13 वचन आम्ही जर वाचलं, मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे। तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करेन। तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल। कारण मी दावेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई आहे, म्हणून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करीतो। हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला कधीच सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही। मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीत बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेर अंधकारात टाकले जातील, येथे रडणे व दाखवाने चालेल। मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो। आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला। या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की चाकर कशामुळे बरा झाला, विश्वासाने। आणि आम्ही हे बघत आहोत की शताधिपती हा एवढा मोठा मनुष्य असताना त्याने ओळखलं होतं की ज्या येशूकडे मी आलो आहे हा येशू देखील कोणतरी मोठा आहे आणि याला पित्याने स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळे अधिकार दिलेले आहे। आणि म्हणून प्रभू येशूच्या द्वारे मोठमोठे चिन्ह चमत्कार होत आहे। आणि म्हणून त्यांनी ही वार्ता ऐकली असेल, त्यांनी आपल्या डोळ्याने चमत्कार पाहिले असतील आणि म्हणून त्यांनी स्वतःहून विचार केला की जर मी एक ताबेदार मनुष्य आहे, माझ्या हाताखाली 1000 नोकर आहेत, तर प्रभू येशू देखील कोणीतरी हा देवाचा मोठा माणूस आहे, हा देवाचा मोठा सेवक संदेष्ट आहे, या देवाचा पुत्र आहे आणि याच्या स्वाधीन सगळं काही आहे। हा जर फक्त आज्ञा करील तर याच्याजवळ असंख्य देवदूत असणार आहे, याची वाणी परमेश्वर ऐकणार आहे आणि काय होणार आहे, तात्काळ कार्य होणार आहे। कारण तो एक सेना, तो एक शताधिपती होता आणि तो म्हणतो मी एक ताबेदार मनुष्य असून माझ्या हाताखाली पुष्कळ नोकर चाकर आहे आणि मी ज्याला जे काम करायला सांगतो तो ते काम करतो। आणि म्हणून आज आम्ही या सगळ्या दृष्टांतून आम्हाला ओळख येते की त्या शताधिपतीने ओळखलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा कोणी साधारण मनुष्य नाही, तर हा दैवी मानव आहे आणि याच्या हातात सगळं काही आहे, याच्या स्वाधीन सगळं काही आहे, जीवन आणि मरण याच्या हातामध्ये
नावामध्ये आहे, आजार बरे करण्याची शक्ती याच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्याने तो अंतःकरणात जो विश्वास ठेवला होता, त्या विश्वासाने तो काय म्हटला, तो प्रभू येशू पुढं आत्म्यात लीन झालेला आहे, तो प्रभू येशू पुढं आत्म्यात लीन झालेला आहे. कारण मत्याचा 5वा अध्याय आणि 3रं वचन काय सांगतंय, जे आत्मेने लीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की तो शताधिपती या ठिकाणी आत्म्यात लीन झालेला आहे. आणि म्हणून स्वर्गाचा राज्याचा जो अभिषेक आहे त्याच्या जीवनावर उतरून आलेला आहे. त्याचा जो नौकर घरी होता, जो चाकर घरी आलेला होता, त्या चाकरावर उतरून आलेला आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या चरणाजवळ जातो त्यावेळेस आम्ही अगदी नम्रतेने आत्म्यात लीन होऊन आम्ही परमेश्वर मोठा आहे, आम्ही हे परमेश्वराला दाखवणं गरजेचं आहे. परमेश्वरापेक्षा आमचा आजार, आमची समस्या, आमचं दुःख मोठं नाहीये, तर त्यातून काढणारा जो आहे तो फक्त प्रभू येशू आहे, पिता परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही अगर त्याचं जे मोठेपण आहे त्या मोठेपणाचं गौरव करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही आराधनेला प्रार्थनेला बसतो त्यावेळेस आमचं दुःख घेऊन आम्ही बसू नये, आमचा आजार घेऊन आम्ही बसू नये. तर ज्या आजाराला आम्ही घरी सोसले, आम्ही बघितले, पण आम्ही मंदिरात आल्यावर आम्ही देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की प्रभू येशू, या आजारापेक्षा तू मोठा आहेस, या आजारापेक्षा तू महान आहेस, तू सर्व शक्तिमान आहेस, तू पिता परमेश्वर, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे, त्याचा तू पुत्र आहेस आणि तुला अशक्य काही नाहीये. आणि आम्ही स्वर्गाकडे पाहिलं पाहिजे, आम्ही प्रभू येशूच्या वधस्तंभाकडे पाहिलं पाहिजे की येशूच्या हातापाय खळे ठोकले, त्यातून जे रक्त वाहिलं, त्याच्यामुळे माझे हातपाय शुद्ध झाले. माझ्या हातात त्रास असेल, माझ्या पायात त्रास असेल, तर येशूच्या रक्ताने काय झालेलं आहे, तो नाहीसा झालेला आहे आणि आम्हाला शुद्धता मिळालेली. कारण आमच्या पापांमुळे सैतान आमचा अधिकार करतो. देव आमच्या शरीरात आजार घेऊन येत नाही, देवाला वाटत नाही की आम्ही आजारी असावं. तर आमच्यातल्या कमजोरी पाहून, आमच्यामधला अविश्वास पाहून, या आमच्यामध्ये जे काही वाईट दुर्गुण आहे, या आमचा जो स्वभाव आहे तो पाहून सैतान आमच्या जीवनावर आम्हाला अधिकार करायला पाहतो, आम्हाला कमजोर करायला पाहतो. या एखाद्या वेळेस देव देखील आम्हाला चाचपत असतो की आमचा विश्वास प्रभू पाहतो की आम्ही प्रभूजी म्हणणारे आहोत. कारण वचन काय सांगते की प्रभूजी म्हणणाऱ्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाहीये, तर जो कोणी माझ्या पितेच्या इच्छेप्रमाणे वर्तणार आहे त्याचा प्रवेश आहे. आणि म्हणून आम्ही जर पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणारे आहोत तर या ठिकाणी परमेश्वर, प्रवेश ख्रिस्त, जो खुद्द प्रभू आहे, पित्याने त्याला तुमचा आणि माझा प्रभू केले. प्रभू म्हणजे कोण, आमचा मध्यस्थ केलेला आहे. पिता आणि मनुष्याचा मध्यस्थ जो आहे तो प्रवेश ख्रिस्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो जसं तो शताधिपती एका त्या ठिकाणी त्यावेळेच्या राजाचा एक तो मोठा सेनापती होता, या मोठा तो पोस्टचा व्यक्ती होता. आणि म्हणजे तो देखील त्याच्या राष्ट्राचा, त्याच्या त्या देशाचा कोणीतरी अधिकारी होता आणि त्याला त्याच्या राजाने ठेवलेलं. तसंच पित्याने काय केलेलं, येशूला तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवले. येशू तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थ आहे. आणि म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास करायचा आहे की येशूने काय केलेले, माझ्यासाठी हातापाय खळे ठेवण्यात आले, माझ्यासाठी त्याच्या कुशीत भाला पसरण्यात आला. मग आमच्या हृदयाचा कुठला विकार असतो तो निघून जाणार आहे. आमच्या मनात येणाऱ्या एकसारख्या ज्या कल्पना आहेत त्या वाईट आहेत, ज्या आम्हाला घाबरवणाऱ्या आहेत, ज्या आमच्यावर अटॅक करणाऱ्या आहेत, त्या कल्पना, ते विचार प्रभू येशूने जे कुशीमध्ये भाला पसरण्यात आला, जे त्यातून रक्त सांडले, त्या रक्ताद्वारे आमचं हृदय देखील शुद्ध झालेलं आहे, आमचं मन अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, आमच्या कल्पना शुद्ध झालेल्या आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की येशूच्या डोक्यात काट्याचा मुकुट घालण्यात आलेला आहे आणि त्यातून जे रक्त वाहिले, त्या रक्ताद्वारे आमची बुद्धी, आमचे विचार मोकळे झालेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आम्हाला ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या समक्षतेमध्ये बसतो त्यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टी बोलून प्रभूला धन्यवाद देणं गरजेचं आहे. प्रवेशाच्या पाठीवर 39% वाढण्यात आले आणि त्यातून जे रक्त वाहिलेले, त्या रक्ताद्वारे आमच्या शरीरामध्ये जेवढे आजार आहे
नाहीये. ज्यावेळेस आम्ही आराधनेत हे सगळ्या गोष्टी बोलून आम्ही त्याची आराधना, त्याची स्तुती, त्याची प्रार्थना, त्याची प्रशंसा करणार आहोत, तर प्रभूचं सामर्थ्य मग आमचा नातेवाईक घरी आजारी असेल या आम्ही आजारी असतो या आमचा कोणी आजारी असेल, आमच्या विश्वासाच्या सामर्थ्याने तो व्यक्ती बरा होणार. आणि शताधिपतीने हेच केलेलं आहे. शताधिपती म्हटलेलं आहे की मी एक ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करीतो. हे ऐकून येशूला काय झाले? आश्चर्य वाटले की एक शताधिपती असं बोलू शकतो का? एक अधिकारी असं बोलू शकतो का? ज्याच्या हातात सगळं काही आहे आणि तो या गोष्टी बोलत आहे. आणि तो स्वतः काय म्हणत आहे की तो म्हणत आहे की आपण माझ्या छापराखाली यावं एवढी माझी योग्यता नाहीये. म्हणजे त्यांनी येशूला इतकं महानपण दिलेलं आहे, येशूला इतकं मोठंपणा त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही माझ्या छापराखाली यावं. त्याचा बंगला असेल, त्याचा राजमहाल असेल, त्याला त्यांनी छप्पर म्हटलेलं आहे. येशू प्रदेश शून्य आहे आणि म्हणून त्यांनी येशूची योग्यता पाहिलेली आहे की जगात जे धन आहे ते येशू पुढं काही नाहीये. कारण येशू स्वर्गात आणि पृथ्वीचा राजा आहे. तो शब्द बोललेला आहे आणि अवघड झालेला आहे. येशू पित्याचा शब्द आहे. आणि वचन आम्हाला सांगते योहानाच्या पहिल्या अध्यायामध्ये की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. आणि आम्ही पाहतो की त्या शब्दाने त्या विश्वाची रचना झालेली आणि तो शब्द म्हणजे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी येशू हा सर्व काही आहे, सर्वव्यापी आहे, सर्व संपन्न आहे. आणि म्हणून तो विश्वास आम्हाला ठेवायचा आहे. तो विश्वास शताधिपतीने ठेवलेला आहे आणि त्याने त्याच्या घराला त्याने चप्पल म्हटले, एवढा तो नम्र झालेला आहे. आणि त्याने येशूची योग्यता एवढी मोठी समजली आहे. आणि म्हणून येशूने त्याच्याकडे पाहून येशूला आश्चर्य वाटलं आणि येशूच्या मागे जो लोक समुदाय आरोग्यासाठी येत होता, आरोग्य मिळवण्यासाठी येत होता, प्रभू येशू काय म्हटलं त्या लोकांना की एवढा विश्वास मला इस्रायलात आढळणार नाही. इस्रायल कोण आहे? विश्वासणारे आहे. अब्रामाच्या द्वारे विश्वासणाऱ्यांची संतती गलतीकाराच्या पत्रामध्ये लिहिलेले की त्यांना काय म्हटलेलं आहे? त्यांना इस्रायल म्हटलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की इस्रायल म्हणजे विश्वासणारे आहे. आणि विश्वासणारे जे आहे तर या ठिकाणी वचन सांगते की मला इस्रायलमध्ये एवढा विश्वास आढळलेला नाही. जे लोक येशूच्या मागे पळत होते, येशूच्या मागे जो समुदाय धावत होता, त्या लोकांना प्रभू येशू म्हटला मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीत बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेर अंधारात टाकले जातील, येथे रडणे व दात घाले चालेल. या ठिकाणी आम्ही बघत आहोत की पूर्व पश्चिम, कारण देवाने काय केलेले? देवाने कुठली दिशा अशी ही दिशा आशीर्वादित म्हणून ठरवलेली नाहीये. तर या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की परमेश्वराने चारही दिशा बनवलेल्या आहेत, चारही दिशा आशीर्वादित आहेत. आणि या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की पूर्वेकडून पश्चिमेकडून प्रभू म्हणत आहे, प्रभू येशू स्वतः म्हणत आहे की पुष्कळ लोक येतील आणि कोणाच्या पंक्तीत बसतील? अब्राम, इसाक, याकोब. कारण अब्रामाचा विश्वास काय झालेला आहे? नीतिमत्वामध्ये गणना करण्यात आलेली आहे. आणि मग त्याच अब्रामाचा पुत्र जो इसाक, त्या इसाक त्याला देखील ताबडतोब कनान देश त्याला लगेच भेटलेला नव्हता, तरी देखील त्याने काय केलेलं आहे? विश्वासाने घरामध्ये पेरणी केलेली आहे. वचन सांगते त्या ठिकाणी त्याला 100 पटीचं पीक मिळालेले आणि त्या ठिकाणी तो संपन्न झालेला आहे. आम्ही पाहतो याकोबाने आशीर्वाद मिळवण्यासाठी देवाच्या संगती त्याने झुंज केलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी याकोब म्हणजे युक्ती करून मिळवणार होतं, त्या ठिकाणी येशू त्याचं नाव पित्याने त्याचं नाव चेंज केलेलं आहे, बदललेलं आहे की तुला यापुढं याकोब नाही तर तुला इस्रायल म्हणते. कारण का? कारण तू देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तू देवासोबत लढाई केली. म्हणजे तू खरा विश्वासणार आहेस की देवाकडून मला आशीर्वाद मिळालाच पाहिजे. हा विश्वास त्याने धरलेला आहे. त्याने जगातलं धन या जगिक गोष्टी मिळवण्यासाठी त्याने लढाई केलेली नाहीये, तर त्याने देवाचा जो आशीर्वाद जो ठेवलेला होता तो आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याने लढाई केलेली.
बरोबर नाहीये. इपिस्कलास पत्र 6 आणि 10 मध्ये जर आम्ही वाचलं, त्या ठिकाणी आमची लढाई सत्तांबरोबर आहे, अधिकाऱ्यांबरोबर आहे आणि सध्याचा जो अंधकाराचा अधिपती त्याच्याबरोबर आणि त्याच्या सैन्याबरोबर आहे. आणि म्हणून आम्हाला प्रभू येशूने शस्त्र सामुग्री धारण करायला सांगितलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की आजार जो आलेला आहे तो सैतानाच्या द्वारे आलेला आहे. आणि म्हणून येशू शिवाय आजार कोणी बरा करू शकत नाही. देवाने डॉक्टर पण दिलेले आहेत, परंतु जर डॉक्टरच्या द्वारे जर आम्ही बरं होत नाहीये, डॉक्टरकडे पण जाणं गरजेचं आहे, कारण देवानेच ते ठेवलेले आहे. आम्हाला औषध पण घ्यायला सांगितलेले आणि आमचा जो विश्वास आहे, जो 100%चा विश्वास आहे, त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही बरे होणार आहोत. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की अब्राहम, इसाक, याकोब आज ते स्वर्गामध्ये पित्याच्या पंक्तीला बसलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन सांगते की जे राज्याचे पुत्र आहे, आज राज्याचे पुत्र, कारण बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे, आणि प्रभूने काय केलेले, प्रत्येकाला बोलावलेलं आहे, प्रत्येकाला आमंत्रण दिलेलं आहे. आणि त्याच्यामधून जो कोणी वचनाला ऐकतो, जो कोणी वचनावर विश्वास ठेवतो, तर त्याच्या जीवनात परमेश्वर काय करतो, कार्य करतो. कारण आम्ही पाहत आहोत निर्गमनाचा 15वा अध्याय आणि 26वा वचन काय सांगतंय, तू आपला जो परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञाकडे लक्ष लावशील, लक्ष देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी आम्ही बघत आहोत देव आमच्या जीवनात आधार आणण्याच्या द्वारे, संकट आणण्याच्या द्वारे आम्हाला काय करतो, आम्हाला त्याच्या दासांकडे पाठवतो, त्याच्या भावनात पाठवतो, त्याच्या चरणामध्ये बसण्यासाठी आम्हाला वेळ देतो. कारण असा आम्ही वेळ आम्ही प्रभूला देत नाही. आम्ही कामामध्ये गर्क असतो, आम्हाला संसाराची चिंता असते, आम्हाला हे मिळवायचं ते मिळवायचं याच्या मागे आम्ही राहतो. आणि म्हणून आम्ही सगळे देवाचे लेकर आहोत. कुठलाही जात धर्मवंशाचा व्यक्ती असेल, पण तो देवाचा व्यक्ती आहे, तो पित्याचा पुत्र आहे. आणि प्रभू येशूला पित्याने अखिल मानव जातीच्या पाप क्षमेसाठी, अखिल मानव जातीला सोडवण्यासाठी, त्यांच्या पापापासून सोडवण्यासाठी पाठवलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू जो येतो, त्याच्या मंदिरात जो जातो, त्याच्या सेवक संदेशाकडे जो जातो, तो धर्म परिवर्तनासाठी जात नाही, तर परमेश्वर त्याचं वचन ऐकून त्याला हुशार होण्यासाठी पाठवतो. ते वचन ऐकून ते त्याच्या मनावर बिंबून तो व्यक्ती पापापासून दूर होण्यासाठी पाठवतो. कारण या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त धर्म परिवर्तन नाही, तर जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी आलेला आहे. कारण देव हा त्याला पाप आवडत नाही आणि पापाचं वेतन मरण आहे. कोणी पापी मनुष्य, पाप करणारा व्यक्ती, पापाने जरी त्याला सगळं काही मिळालं, शेवटी त्याच्या आत्म्याचं एकच वेतन त्याला मिळणार आहे की त्याचा नाश होणार आहे आणि तो नरकाग्नीमध्ये पडणार आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की पित्याची इच्छा आहे की एकाही आत्म्याचा नाश होणे, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून पित्याने येशूला, त्याच्या स्वतःच्या पुत्राला या पृथ्वीवर मनुष्याला पाप क्षमा मिळवून देण्यासाठी, मनुष्याला पापावर जय देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणारा, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करणारा तो कोणी व्यक्ती असो, तो गरीब असो, तो श्रीमंत असो, तो लाचार असो, तो भिकारी असो, या तो कुठल्याही जात धर्मवंशाचा असो, जो वचन ऐकणार आहे, वचनानुसार आपला जीवितक्रम बदलणार आहे आणि देवाच्या दृष्टीने जे नीट आहे ते करणार आहे आणि त्याच्या आज्ञा पाळणार आहे आणि त्याची विधी पाळणार आहे. तर वचन या ठिकाणी सांगत आहे की मिस्री लोकांवर परमेश्वराने 10 प्रकारच्या पीडा पाठवल्या होत्या, त्यातली एकही पीडा मी तुझ्यावर पाठवणार नाही. कारण परमेश्वर कोण आहे? परमेश्वर रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे आम्हाला पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जे राज्याचे पुत्र आहेत, जे प्रभू येशूकडे आले, ज्याला वचन कळाले, ज्याने एकदा पवित्र
आहे. कारण देवाचं राज्य ज्याच्यामध्ये आहे, देव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याचा पवित्र आत्मा आहे. आणि ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीकता आहे. त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या द्वारे देव त्याचं सामर्थ्य पाठवून त्याचं कार्य करणार आहे. आणि म्हणून देवाचं सामर्थ्य आमच्या घरात पाहिजे, देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये पाहिजे. आम्ही जिकडे जाऊ तिकडे देवाचं सामर्थ्य आमच्यातून वाहत राहणं गरजेचं आहे. त्यावेळेस सैतान आमच्यावर अधिकार करणार नाही, त्यावेळेस सैतान आमच्यावर अटॅक करणार नाही. कारण आताच मी चर्चमध्ये येण्या अगोदर एक फोन आला आम्हाला वाचकाचा, ख्रिस्ती बहीण आहे आणि कुठेतरी गेली असताना तिला सैतानाने तिच्यावर अटॅक केला. आणि अटॅक केल्याने तिला जे काही दिसत होतं, ती जे दिसत होतं त्याला घाबरत होती. आणि ते सैतान आक्रमणपणा करून त्या बहिणीला घाबरत होते. आणि ती वचनाला सोडून, तिला सगळं माहित आहे, विश्वासणारी आहे, प्रभू माहित आहे, पण जे दिसत होतं त्याला ती घाबरत होती. आणि त्याच्यामुळे सैतानाने तिला जास्त अटॅक केले, जास्त सैतान तिला घाबरू लागला. तिला ताप आणि सर्दी आणि खोकला झाला आणि वेगवेगळे दृश्य दिसून ती मोठमोठीने रडत होती. आणि मग तिची नणंद नाशिकला राहते, ते माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ख्रिस्तामध्ये माझी मुलगी आहे. आणि मग तिने मला फोन लावला आणि मग मी तिच्यावर फोनवर प्रार्थना केली. त्यावेळेस फक्त वचन घेऊन मी बोलत राहिले आणि वचनाच्या द्वारे त्या बहिणीमधला सैतान तिला सोडून निघून गेलेला आहे. आणि तात्काळ 5 मिनिटात ती एकदम ओके झाली, बरी झाली. ती म्हणजे माझी सर्दी गेली, माझा ताप गेला, माझं शरीर जे काही मला वाटत होतं ते सगळं गेलेलं आहे. म्हणजे आम्ही जे वचन वाचतो, जे ऐकतो आणि ते कान देऊन ऐकणं गरजेचं आहे, ते पाळणं गरजेचं आहे. आणि आम्ही आज्ञा आणि विधी नियम हे पाळून त्याच्या मागे चालणं, प्रवेशाच्या मागे चालणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे लोक हे करणारे ते राज्याचे पुत्र आहे. पण देवाने निवडलेला असताना, स्वतःला ख्रिस्ती म्हणत असताना आणि ख्रिस्त मिळालेला असताना जर आम्ही अविश्वासपणा करत आहोत, आमच्यामध्ये अविश्वास आहे की मी गेले येशूकडे पण बरं वाटतंय का नाही, सेवकाने केली प्रार्थना पण बरं वाटतंय का नाही, तर हा विश्वास आहे, तर हा अविश्वास आहे. आणि या विश्वासाने आम्हाला आरोग्य मिळणार नाहीये, तर या अविश्वासामुळे आमचा रोग बळावला जाणार आहे, सैतान आमच्यावर हवी होणार आहे. आणि मग आम्हाला वचन सांगते की शेवटी काय होणार आहे, आम्ही चुकणार आहोत, आम्ही धागे दोरे, आम्ही इकडे तिकडे या माणसाला दाखवू, त्या माणसाला दाखवू जे जगात ते आहे. पण आम्ही जो जिवंत देव आहे, जो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे, ज्याने यशाचे 5 वचनात सांगितलेले की त्याला बसलेल्या महाराजा फडक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालेले. वचन आम्हाला सांगते मत्तयाचा 8:16-17 मध्ये की त्याने स्वतः आमचे विकार आपल्यावर घेतले, त्याने आमचे रोग वाहून नेले. पण एवढं सगळं वचनातून प्रभू आमच्याशी स्पष्टपणे बोलत असताना जर आम्ही म्हणत आहोत की मला बरं वाटणार का नाही, माझ्या शरीराचा आजार जाणार का नाही, तर आमचा आजार बळावला जाणार. जर आजार जावं ही इच्छा असेल तर प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवा. आणि वचनावर विश्वास ठेवून प्रभूकडे आल्यावर प्रभूला आम्ही जे काही मागितले ते आम्हाला मिळालंच आहे, हा विश्वास आम्ही ठेवणं गरजेचं आहे. कारण आम्ही पाहतो वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्यावेळेस अंजिराचं निष्फळ झाड प्रभू येशूने त्याला फळ नाही दिसलं म्हणून त्याला शाप दिला आणि ते झाड जळून गेलं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त आम्ही पाहतो की त्या वाटेने येत असताना काय झालेले, प्रभू येशूच्या शिष्याने ते बघितले की हे झाड जळून गेले. मार्क 11 आणि 22 आणि 24 वचन जर आम्ही वाचलं त्याच्यामध्ये आम्हाला दिसून येते की येशूने काय म्हटलं त्याच्या शिष्यांना, की येशूने त्याला उत्तर दिलं, देवावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला खरंच सांगतो की जो कोणी या डोंगराला तोडून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरी त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त
असाध्य काही नाही. आणि या ठिकाणी आम्ही वचनामध्ये बघतो की प्रवेश वचनामध्ये म्हणत आहे की परमेश्वराला असाध्य काही नाही, परमेश्वराला अशक्य काही नाहीये, कारण तो देव आहे. त्याने आम्हाला घडवले. जसं एखादी गाडीचा मॅकॅनिक, त्याला त्याच्या पार्टची सगळी माहिती असते आणि म्हणतात काही बिघाड झाला तर काय होतं, तो मॅकॅनिक आपण त्याच्याकडे दुरुस्त करतो. तसा परमेश्वर प्रवेश ख्रिस्त तो आमचा निर्माण करता आहे, आमचा रचनाकार तो आहे. आणि म्हणून आमच्या शरीरात कुठलाही आजार डॉक्टरने घोषित केलाय, डॉक्टरने बोललाय, कारण की वैज्ञानिक रीतीने त्याने जी पडताळणी केली त्या द्वारे तो बोललेला आहे. पण ज्या परमेश्वराने तुम्हाला मला घडवले त्याने आमच्या शरीरात आजार प्राप्त आम्हाला जगात जन्माला आणलेला नाही. तर ज्याही कारणाने आजार आलाय, पण आमचा जर विश्वास आहे की परमेश्वर माझा रचनाकार आहे, माझ्या मातेचे उदर तुम्हाला घडवला नाही, तो आणि मला या जगात पाठवलेले, हा आजार माझा घाई होऊ शकत नाही. कारण प्रवेश ख्रिस्ताने माझ्या शरीरातले आजार नाहीसे होण्यासाठी, निघून जाण्यासाठी 39 पोळींचे फटके खाल्ले, त्यातून जे रक्त वाहिलेले, त्या रक्ताद्वारे माझ्या शरीरातले सगळे आजार नाहीसे झाले. हा विश्वास जर आम्ही ठेवून प्रार्थना करत आहोत, या वचनाला घेऊन जर आम्ही प्रार्थना करत आहोत, तर किती असाध्य आजार असेल, किती महारोग असेल, जगातला कुठलाही आजार असतो, डॉक्टर म्हणतात की हा बरा होत नाहीये, पण येशूच्या द्वारे तो बरा होतो. प्रभू येशू त्याला बरं करतो. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो, पिता परमेश्वर म्हणतो की मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आमेन. परंतु आम्ही रोगमुक्त कसे होणार आहोत? विश्वासाच्या द्वारे. विश्वासाच्या द्वारे आम्ही प्रार्थना करणार आहोत, विश्वासाच्या द्वारे आम्ही प्रभूच्या सेवकाकडे येणार आहोत, प्रभूच्या मंदिरात येणार आहोत. त्यावेळेस काय होणार आहे? कार्य होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आम्हाला लक्ष द्यायचे, या वचनांकडे आम्हाला लक्ष द्यायचे आणि या वचनांना घेऊन आम्हाला प्रार्थना करायची. आणि आम्हाला आमच्या परिस्थितीपेक्षा, आमच्या समस्यापेक्षा, आमच्या आजारापेक्षा परमेश्वर महान आहे, प्रभू येशू महान आहे. तो आम्हाला रोगमुक्त, बंधनमुक्त, शापमुक्त करणार आहे. हे मोठं पण आम्हाला प्रभूला द्यायचंय आणि आम्हाला त्याच्याशी बोलायचंय आणि बोलून आम्हाला त्याला धन्यवाद द्यायचंय, त्याच्या नावाला उन्नत करायचंय. त्यावेळेस जे आम्हाला भारी वाटत आहे ते नष्ट होणार आहे. त्यावेळेस आमच्या पाठीवर जो सैतानाने जो कोणता दगड बांधलाय ते ओझं नाहीच होणार आहे, तो तात्काळ नष्ट होणार आहे. आणि म्हणून आज या वचनाने प्रवेश ख्रिस्त तुम्हाला आणि मला शिकवत आहे आणि आम्हाला आशीर्वाद करत आहे. कारण वचन काय सांगतंय नीतिसूत्र 10 मध्ये की परमेश्वराचा आशीर्वाद हा काय समृद्ध करणारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो नीतिसूत्र 10:22 परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. जर परमेश्वराचा आशीर्वाद आम्हाला समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आम्हाला कष्ट देत नाही, तर देवाचं वचन आहे. तर आम्ही त्या परमेश्वराकडे आलो, येशूच्या द्वारे आम्ही आशीर्वादित झालो. मग आशीर्वादित झालो म्हणजे आम्ही समृद्ध झालो, मग आम्ही आरोग्यात समृद्ध झालो, आम्ही कष्ट कमाईत समृद्ध झालो, आम्ही आमच्या परिवारात समृद्ध झालो, आम्ही प्रत्येक बाबतीत समृद्ध झालो. याच्याबरोबर आता आम्हाला कष्ट राहणार नाही. विश्वासाने आम्हाला रोज घोषणा करायची, या नीतिसूत्र 10:22 आम्हाला घोषणा करायची की प्रवेशाच्या द्वारे पित्याने मला आशीर्वादित केलेला आहे आणि म्हणून मी समृद्ध आहे, मी संपन्न आहे. आजार माझ्या शरीरात नाहीये, माझ्या घरामध्ये दारिद्र्य नाहीये, मुसलमानी नाहीये, कर्जबाजारी नाहीये, भूत माझ्या अटक करू शकत नाही, दुष्ट आत्मा मला लागू शकत नाही, जादू टोणे मंत्र तंत्र मला बाधू शकत नाही, कारण मी प्रभू येशूच्या द्वारे, त्याच्या रक्त सांडल्याच्या द्वारे समृद्ध झालो आहे, मी आशीर्वादित झालो आहे. आणि आता याच्याबरोबर माझ्या जीवनात कष्ट राहणार नाही. आमच्या मुखात देवाने सामर्थ्य दिले. आणि म्हणून वचन सांगते की पहा मी तुझ्या पुढं जीवन आणि मरण ठेवले, शाप आणि आशीर्वाद ठेवले, तू वेचून आम्हाला वेचून घ्यायचे. जर आम्ही शापालाच वेचून घेणार आहोत, आम्ही शापित शब्द काढणार आहोत, तर आमच्या जीवनात आशीर्वाद येणार नाही. कारण आम्ही पेरणी शापांची करत आहोत. कारण जो जसं पेरणार आहे तसं पीक त्याला मिळणार. म्हणून आम्हाला आशीर्वादाची पेरणी करायची, आम्हाला जीवनाची पेरणी करायची. आणि ज्यावेळेस आम्ही करणार आहोत त्यावेळेस बघा आमच्या आयुष्याचे दिवस जे आहे ते वचनानुसार, वचन आम्हाला सांगते की
प्राप्त होतो. आणि म्हणून प्रभू येशूच्या द्वारे आमच्या आयुष्याचे दिवस आम्हाला कल्याण आणि दया प्राप्त झालेले आहे. आणि शेवटी आम्ही मेल्याच्या नंतर आम्हाला स्वर्गामध्ये आम्हाला प्रभू येशू जवळ आम्हाला पित्याजवळ चिरकाल आमची वस्ती आहे. तिथं शांती, तिथं आनंद आहे, तिथं आमच्या आत्म्याला विसावा आहे. ती प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला ते अनंतकालचं जीवन, युगायुगीचं जीवन आम्हाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून आम्हाला या सगळ्या येशूच्या द्वारे आम्हाला जे मिळाले आम्हाला त्यांच्याकडे लक्ष पुरवायचं. आम्हाला त्या गोष्टीच्या येशूच्या द्वारे आम्हाला जे धन पित्याने दिले ते आम्हाला स्वीकारायचे, जे आशीर्वाद दिले ते स्वीकारायचे. जेव्हा आम्ही स्वीकारणार आहोत त्यावेळेस आम्ही आशीर्वाद करणार आहोत. प्रभू करू या वचनाने तुम्हाला आणि मला आणि सर्व या जगामध्ये जेवढे प्रभूचे लोक विश्वासणारे आजारी आहेत, जे बिछाण्यावर पडलेले आहेत, हॉस्पिटलमध्ये ज्या कोणत्या स्थितीत ज्या प्रकृती असतील, प्रभू त्यांना बरं करो. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया.